सलाम, जय ख्रिस्त. सर्वांना, सर्व प्रियजनांना सुंदरशी वेळ परमेश्वराने तुम्हाला मला दिली, त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याच्या नावाचं जय जयकार करूया. प्रियजनांनो, हा समय त्याने दिलेला आहे आपल्याला आणि हा समय आपल्याला वेस्ट नाही करायचा आहे, कारण वेळ फार थोडा राहिलेला आहे प्रियजनांनो. आणि प्रभू येशू मसीह फार आणि फार जवळ आलेला आहे. म्हणून आपल्याला पुष्कळ तयारी करायची आहे. आपल्याला आपलं जीवन त्याच्यासाठी पुष्कळ तयारी करायची. आपल्याला त्याच्या वचनात वाढायचं आहे. आपल्याला त्याच्या वचनात, त्याच्या प्रार्थनेत आपली वाढ झाली पाहिजे. आणि तसे 5 शहाण्या कुमाऱ्या शहाण्या होत्या, सज्ज होत्या, तयार होत्या, तशा रीतीने आपल्याला त्याच्या विश्वासात, त्याच्या प्रार्थनेत वाढायचं आहे. प्रियजनांनो, तसं रोज आपलं आयुष्य वाढवतो परमेश्वर, तसं आपल्याला त्याच्या विश्वासात आपली वाढ झाली पाहिजे. प्रियजनांनो, आजचं सुंदरसं वचन मला मिळालेलं आहे की योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय योहान शुभवर्तमान 4था अध्याय. तो अध्याय तुम्ही व्यवस्थित वाचा प्रियजनांनो. इतकं सुंदर वचन आहे. हेडिंग आहे त्याचं शमरोनी स्त्री, येशू व शमरोनी स्त्री. बघा, येशू मसीह या शमरोनी स्त्रीशी कशा रीतीनं बोलतो आणि कशा रीतीनं तिला समजवतो. ती कशी स्त्री होती? ती व्यभिचारी स्त्री होती प्रियजनांनो. आणि तिचा नवरा नव्हता, आणि तिनं 5 नवरे केले होते. आणि जो 6वा व्यक्ती होता तो देखील तिचा नवरा होता. आणि तिला ज्या गावात ती राहत होती ते गावाचं नाव आहे सुखार. मधून सुखार नावाच्या नगरास आला. हे नगर सुखार या गावातली ती स्त्री होती. आणि ती स्त्री सगळे लोक दरवाजे बंद जेव्हा करतात, सगळे लोक जेव्हा दारं खिडक्या सगळ्या बंद करून राहतात, तेव्हा ही स्त्री चोरून लपून पाणी काढावयास जाते. प्रियजनांनो, म्हणजे तिला किती भय त्या लोकांचं. ते लोक किती तिला वाईट बोलत असतील, तिला किती शिवाय शाप देत असतील, तिच्याबद्दल घाण बोलत असतील. आणि तिला बाहेर कसं निघू? दारातून, घरातून बाहेर पाणी तर पाहिजे, पाणी प्यायसाठी निघणं जरुरी आहे. तर ती सर्व ते पाहायची आणि मग ती निघायची. जेव्हा सर्वांचे घरदार बंद, तेव्हा ती लपून घाबरत, थरथर कापत ती पाणी घ्यायला निघाली. आणि अशा वेळेस प्रभू येशू मसीह तिच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात, बाई मला प्याव्यास पाणी दे. आणि ती त्याला बघते. प्रभू येशू मसीह जो यहुदी आहे, यहुदी कुळातला, प्रभू येशू मसीहला ती बघून म्हणते, शमरोनी आणि यहुदीमध्ये असा संबंध नाही, कारण आम्ही शमरोनी आहोत. शमरोनी म्हणजे खालचे जातीचे. तर आम्ही तुम्हाला कसं काय पाणी देणार? आपलं पाणी देण्याचा, पाणी पिण्याचा व्यवहार नसतो त्यांचा. म्हणजे ते खालच्या जातीचे होते शमरोन म्हटलं तर. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह तिला म्हणतात, जर तू मला पाहिले असते, जर तू मला ओळखले असते, तर तू मला पाणी मागितले असते. आणि त्याने तू त्याच्या जवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. आणि त्याने तुला जिवंत पाणी म्हणजे काय? प्रियजनांनो, जिवंत पाणी म्हणजे काय? त्याचं वचन. आणि त्याचं वचन काय आहे? प्रभू येशू मसीह ते वचन आहे. आणि ते वचन प्रभू येशू मसीह तिच्या जवळ येऊन तिला सांगतात की तू जर त्याला मागितले असते तर त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह जीवनाचा पाणी आहे, जीवनाची भाकर आहे, जीवनाचं पाणी आहे. प्रियजनांनो, ही शमरोनी स्त्री बघा कशी तिच्याकडं, तिला नाही ओळखलं. ती म्हणते ही याकोबाची विहीर आहे, हे याकोबाने आम्हाला दिलेलं आहे. आणि याच्यापेक्षा, या विहिरीच्या पाणीपेक्षा तुम्ही श्रेष्ठ पाणी देणारे का आम्हाला? मग ती म्हणते तुम्ही संदेष्ट आहात का? मग ती जवळ मग प्रभू येशू मसीह तिला सांगतात
की तुझा नवरा कुठे, अजून तू ज्याच्या संगती राहते तो देखील तुझा नवरा नाही, तर ती एकदम येऊन जाते, अरे बापरे माझं भविष्य सांगणारा तू कोण आहेस. तिला समजते, अरे तू माझं भविष्य सांगते म्हणजे तू कोण आहेस. हा मसिया येणार आहे मला माहिती आहे म्हणते, मसिया येणार आहे तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. तो म्हणतो की मीच तो आहे, मीच तो आहे मसिया. प्रियजनांनो, आम्ही जेव्हा लहान होतो, मीच तो मसिया आहे बघा. जो तो आल्यावर ती स्त्री त्याला म्हणाली, प्रभू येशू मसीह तिला समजवतात, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. ती स्त्री त्याला म्हणाली, मशीहा मशीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. मसीहा जो ख्रिस्त आहे, ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. बघा प्रियजनांनो, म्हणजे तिला देखील माहिती आहे की मसीहा येणार आहे आणि आम्हाला सर्व गोष्टी तो सांगेल. आणि तो आमचा ख्रिस्त आहे. ख्रिस्त म्हणजे तारणार आहे, तो येणार आहे मला माहित आहे. तर प्रभू येशू मसीह तिला म्हणतात, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मीच आहे, मी तोच आहे. जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मीच आहे, मी तोच आहे, मी तोच आहे असं लिहिलेलं आहे बघा प्रियजनांनो. प्रभू येशू मसीहने तिला म्हटले, जर तू मला मागशील तर मी तुला जीवनाचे पाणी देणार आणि मी पाणी देईन, ते पाणी पिऊन त्या व्यक्तीला तहान लागणार नाही. असं जिवंत पाणी. जिवंत पाणी म्हणजे काय? त्याचं जिवंत वचन. त्याचं जिवंत वचनाने आपल्याला जीवन मिळते, हिम्मत मिळते, ताकद मिळते प्रियजनांनो. आणि त्याचं वचन हे किती खरं आहे प्रियजनांनो, कारण तो किती खरा जिवंत देव आहे. आणि त्याचं वचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याच्या वचनाला आपल्याला दृढ धरायचंय आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. बघा सुंदरसं हे मी पोस्टर धरून काढलं. फेथ म्हणजे विश्वास. फेथ मेक्स थिंग्स पॉसिबल. जेव्हा आपण विश्वास करतो, विश्वास, फेथ, सुंदरसं बघा तुमच्या जवळ आणून दाखवते. फेथ मेक्स थिंग्स पॉसिबल है ना. फेथ मेक्स थिंग्स पॉसिबल म्हणजे जे अशक्य आहे, असंभव आहे, हे होणार नाही. आपण म्हणतो ना, अरे तुला कुठं काम लागणार, तुझं वय झालंय आता, तुला कुठं काम लागणार. परमेश्वराला काय परमेश्वराला असंभव आहे का? कोणती गोष्ट परमेश्वराला असंभव आहे प्रियजनांनो? कोणतीच नाही. केवळ तुमचा आणि माझा विश्वास मजबूत पाहिजे की होणार म्हणजे होणार. त्याच्या वचनावर अडिग राहा म्हणजे काय? पूर्ण ठाम विश्वास ठेवून की होणार. परमेश्वराने म्हटलेलं आहे, होणार म्हणजे होणार. खूप लोक आजारी पडतात प्रियजनांनो, हर एक घरामध्ये कोणी ना कोणी आजारी आहे. परंतु प्रभू येशू मसीहचं वचन काय? त्याला मारलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले. प्रभू येशू मसीहला मारलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले असं वचन आहे. तर त्या वचनाला दृढ धरा आणि 10 ते 20 टाइम रोज सकाळी म्हणा, प्रभू येशू मसीह तुला मारलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले. आमेन. तुला मारलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले. तुला मारलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले. प्रियजनांनो, हे तुम्ही 10 ते 20 टाइम रोज म्हणा. एकही आजार तुम्हाला राहणार तर मला सांगा. विश्वास ठेवा आणि वचन म्हणत राहा. सतत घोषणा करा, वचनाची डिक्लेअर करा. हे वचन होणार, 100% होणार. प्रियजनांनो, देवाचं वचन हे खरं आहे. त्याचे वचन हा दुधारी तलवार आहे. आपले हृदय, अंतःकरण, जीवात्मा भेदून टाकतो. आपला घमंडपणा, आपला मीपणा, आपला अहंकार तोडून टाकतो आणि तो आपल्याला नवीन मासमय हृदय, अंतःकरण, जीवात्मा देतो.
आणि तो जीवात्मा नम्र होतो. का? कारण प्रभू येशू मसीह किती नम्र झाला. देवादिदेव खुदावर खुदा असताना त्यांनी पित्याची, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास त्याची आज्ञा पालन कशी केली, मरेपर्यंत है ना, पूर्ण प्रीतीचं बलिदान त्यांनी केलेलं आहे. आता टर्न तुमचा आणि माझा नंबर आहे ना. आता माझी आणि तुमचा नंबर आहे प्रियजनांनो, की तुम्ही आणि मी त्याच्यावर कसा विश्वास ठेवतो, तुम्ही आणि मी कसं नम्र होतो, कसं स्वतःला लीन करतो. तर त्याच्या महान अशा पवित्र पवित्र शरीर आणि त्याचं पवित्र पवित्र रक्त जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा त्याचं जीवन आपल्यात येते आणि त्या जीवनाच्या द्वारे आपण नम्र होतो. त्याचा स्वभाव आपल्यात येतो आणि आपण लीन नम्र होतो आणि प्रभू येशू मसीहकडे त्याच्या चरणाजवळ पश्चाताप करतो, आपल्या पापांचा स्वीकार करतो, कबुली करतो आणि तो आपल्याला शुद्ध करतो आणि त्याच्या आध्यात्मिक जीवनात आपली वाढ करतो. त्याच्या वचनाचं गूढ रहस्य आपल्याला समजवतो. ख्रिस्ताला परिधान करा, है ना, परमेश्वराचं वचन आहे. ख्रिस्ताला परिधान तेव्हा करतो आपण, त्याचा स्वभाव आपल्यात येते आणि आपल्याला बघून लोक म्हणतात, अरे इसको मैंने इतना गाली दिया, इतना गंदा गंदा बोला, ये भाई ने तो मेरे को जवाब ही दिया नहीं, कुछ भी जवाब नहीं दिया, कुछ भी लफ्ज नहीं खोला. ये कौन लड़की, ये कौन है, ये कौन है, इसने क्या खाया, इसने क्या किया, ये कौन है. प्रभू येशू मसीहचा लेकरू आहे. हा प्रकाश त्यांच्यावर, आपल्या प्रभू येशू मसीहचा प्रीतीचा प्रकाश, प्रीतीची ज्योत जी त्यांनी तुम्हामध्ये आणि माझ्यामध्ये जाळली आहे, ती आपल्याला सर्वांवरती ज्योत प्रकाशित करायची आहे, जेणेकरून त्यांनी देखील म्हणावं की मला पण हा परमेश्वर मला पाहिजे, हा प्रभू येशू ख्रिस्त मला पण पाहिजे. प्रियजनांनो, अशा रीतीनं आपण सर्वांना क्षमा करू, सर्वांना प्रीती करू, सर्वांची क्षमा करून विसरून जाऊ, तर परमेश्वराचा स्वभाव तुम्हाला मला मिळेल. तेव्हा लोक म्हणते, अरे ये कैसा हो गया भाई, ये तो हमने सोचा नहीं था, ये जीवित परमेश्वर के बच्चे हैं, हाँ ये प्रभु यीशु मसीह के बच्चे हैं. वाह वाह परमेश्वरा, तू किती महान आहेस. आणि तेव्हा आपण सर्वजण म्हणू, येशू तू है महान, तेरी जय तेरी जय तेरी जय, तू जो आया मेरे जीवन में लेके मुक्ति लेके प्यार. येशू तू है महान, तेरी जय तेरी जय तेरी जय. परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.